प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी पाहतो की प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या बुद्धीने बळाने तो वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपलं वर्तनक्रम दाखवत आहे की मी कशा प्रकारे आहे. पण यवनाचा 2 अध्याय आणि 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला मनुष्याने साक्ष द्यायची मला गरज नाही, कारण आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे येतो त्यावेळेस त्याची उपासना आराधना करण्यासाठी तर आमचं मन स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. आत्म्याने आणि खऱ्यापणाने आम्ही त्याची उपासना केली पाहिजे. ह्या ठिकाणी आम्हाला प्रभू परमेश्वर वचनाच्या द्वारे बोलत की तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रींदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय. लोकांचे शुभवर्तमान 18व्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये खरोखर परमेश्वर महान आहे आणि जे त्याचे भक्त आहे, जे खऱ्या आत्म्याने खऱ्यापणाने जगात न हे मग्न होतात तर ते आत्मिक रीतीनं देवाच्या गौरवासाठी आत्म्याने खऱ्यापणाने त्याचं गौरव करण्यासाठी त्याच्या सदोदित त्याच्या वचनात राहतात. आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल, म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वराच्या सहवासात कोण वस्ती करणं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपले जिभेने चुगली करत नाही, आपल्या स्वप्नाचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही आणि पुढच्या वाचनात देखील असं म्हटलेलं आहे की आपला पैसा वाढीदिडी लावित नाही. तर हे कशा प्रकारे की जे गरजवंत आहे त्या लोकांना देण्याचं आहे, जे दान धर्म करण्याचं जो आपल्या मनाला जो वजन आहे तर ते प्रत्यक्ष आम्ही त्याचा निषेध त्याच्या शक्ती पलीकडे त्याच्या परीक्षा परमेश्वर घेणार नाही. पण तरीसुद्धा देखील आपण स्वतःचं वर्चस्व गाजून स्वतःच्या बुद्धीच्या बळाने आपण त्याला काटछाट करण्याचा प्रयत्न करतो. अशा रीतीनं जे परमेश्वराचं जे सत्कृत्याला आम्ही आडवं येतो आणि त्याला ते मिळू देत नाही, देऊ देत नाही, त्याच्या संकटात तुम्ही त्याला सहाय्य करत नाही. याच्याद्वारे आम्ही काय करतो की देवाचं वचनाचं भंग केल्यासारखं आम्ही करत नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रेषितांच्या पायावर तुम्ही रचलेले आहे. आम्ही प्रेषितांच्या पायावर आम्ही देवाचं वचनाद्वारे आमचा जन्म झालेला आहे आणि आमचं वर्तन ह्या ठिकाणी सांगितलेलं की प्रेषित पाऊल स्वतः तो काय म्हणतो की मी देवासमोर आणि मनुष्यासमोर मी शुद्ध राखण्याचा प्रयत्न करतो. नाही काही तर तो पूर्ण सर्वस्वी खर्च गेलेला आहे, तो कंगाल झालेला असं तो म्हणतो की माझं आता काही नाही, आता मी देवासमोर आणि मनुष्यासमोर जे काय ते प्रभूजवळ सर्व काही मागू शकतो आणि शुद्ध राखण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी देखील स्तोत्रसत्य 119 आणि 1 मध्ये म्हटलेले स्तोत्रसत्य म्हणतो की जो परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे आपले वर्तनक्रम चोखून परमेश्वराच्या नियमप्रमाणे चालतो, परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतो त्यांना धन्य म्हटलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण रोमक्रसपत्र आम्ही 12:9 मध्ये पाहतो की प्रीतीमध्ये ढोंग नसावे. तर आम्ही जर ढोंगसोंग केल्यासारखं जर वागतो तर ते आमचं खरोखर आम्ही लबाडी करतो, आम्ही प्रीती करत नाही. तर प्रीतीच्या याच्यावर त्यांनी सर्व पाळण्यात आलेले आहे. प्रीतीच्या द्वारे आम्ही काय करतो ते परमेश्वराने जे आमच्यावर प्रीती केलेली आहे तसा तो ख्रिस्ताचा नियम पूर्ण करतो आम्ही दुसऱ्याच्या वजवावर. आणि जर आम्ही करत नाही तर आम्ही कोणी लबाड आहे, त्या लबाडाचा बाप शैतान. प्रभू हे वचन समजण्यास तुम्हाला सर्वांना सहाय्य. आम्ही किती ज्ञानी असलो, किती काय असलो, जर आमच्या काही प्रीती नाही तर झणझणीचं जाण घे. आणि प्रत्येक प्रभू त्याच्या मनात तो कार्य करणे, ज्याने बंद केलेलं ते कोणी उघडू शकत नाही आणि उघडलेलं कोणी बंद करू शकत नाही. तो दाविदाची किल्ली असे प्रकटीकरणमध्ये म्हटलेलं आहे. प्रभू आपल्याला हे वचन समजण्यास सहाय्य. आमेन. सलाम सर्वांना. हे यूट्यूबवर मी यासाठी टाकलं की सर्व लोक वाचन, कम से कम वचन सर्व लोकांना तर वाचण्यात येईल. मी सर्वांचे प्रभूमध्ये सलाम करतो सर्वांना. आमेन.